नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 12 मेचा एपिसोड तुम्ही पाहतात. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा नंदिनी आणि जीवा हे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात जीवाला बघा जे घुंगरं त्यांनी आणलेले असतात ते घुंगरं त्याला समोर दिसतात आणि त्यावेळेस तो स्वतःलाच दोष देत असतो आणि म्हणत असतो की आई मला म्हणत होती की बाळ येण्याच्या अगोदर कुठलीच गोष्ट आणू नको, पण माझ्यातला बाप जो आहे तो अतिउत्साही होता आणि नको ते करून बसला, त्यामुळेच हे सर्व काही घडलंय. आता मी कसं सावरू स्वतःला आणि असा हा त्रास कसा सहन करू असं म्हणून बघा तो खूप रडत असतो. त्यावेळेस जीवा म्हणत असतो की दोघांना हव्या त्यावेळेस दोघात तिसरं येणं खरंच यासारखं कोणतंच सुख नाही. त्यावेळेस मग नंदिनी म्हणत असते की हो, हवं तेव्हा दोघात तिसरं येणं यासारखं कोणतंच सुख नाही आणि नको तेव्हा आपण आपलं बाळ गमावणं यासारख्या नरक यातना नाहीत, परंतु जेव्हा त्याच नरक यातना आपल्याला सहन करायच्या आहेत. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते की जीवा, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की प्लीज आपली ही गोष्ट आपल्या बाळाविषयी घरात कोणालाच काही समजायला नको, ही माझी रिक्वेस्ट आहे असं समजा. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस बघा यांचं बोलणं चालू असताना तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणत असते की कोणती गोष्ट, तुम्ही काय लपवताय आमच्यापासून असं म्हणल्यानंतर बघा दोघेही स्वतःला सावरत तिथे मालिनीला उत्तर देण्यासाठी उभे असतात. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा काव्या ही माहेरी गेल्यामुळे पार्थ हा खूप तिच्या आठवणीत गुंतलेला आहे आणि त्यावेळेस तो बोकुडीशी बोलत असतो. बोकुडी, काव्या माहेरी गेली पण तिने मला कॉल करून माझ्याशी बोलली, तुझ्याशी बोललीच नाही असं म्हणून बघा त्या बोकुडीला तो चिडवत असते आणि परत स्वतःच म्हणत असतो काय मी या भावल्याबरोबर खेळत बसतोय, काय काव्या प्लीज मला तुमची खूप आठवण येते, प्लीज मला आता कॉल करा असं म्हणून तो काव्याच्या कॉलची वाट पाहत असतो. आणि तेवढ्यातच बघा त्याला दिव्याचा कॉल येतो पण त्याला समजतच नाही आणि तो अतिउत्साहाने म्हणतो की हॅलो काव्या बोला. असं म्हटल्यानंतर लगेच दिव्या म्हणते सर काव्या नाही मी दिव्या बोलते. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोची आठवण काढता, खरंच तुमची बायको ना खूप लकी आहे कारण तिची कोणीतरी आठवण काढते, पण माझं काय बघा ना, मी किती अनलकी आहे, माझी कोणीच आठवण काढत नाही, मी एकटी सिंगल आहे असं म्हणून बघा ती तिचा फापट पसारा मांडत असते. आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की पण माझी आठवण काढणारा माझा रॉबिन आहे ना. आणि तेवढ्यातच बघा ती इथं पार्थचा कॉल चालू असताना त्या रॉबिनशी गप्पा मारत बसत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की ए रॉबिन माझी चप्पल सोड बॅड बॉय असं म्हटल्यानंतर परत त्याला लाडीगोडी लावून गुड बॉय वगैरे असं ती तिच्या डॉगीशी बोलत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे पार्थ म्हणत असतो की बरं ठीक आहे, झालं असेल तर एवढ्या रात्री तुम्ही का कॉल केला ते सांगा. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा ती म्हणत असते की एवढ्या रात्री म्हणजे तुमची बायको आहे का तिथं आणि तिला आवडलं नसेल ना, सॉरी असं म्हणत असते. त्यावेळेस तो म्हणतो की नाही माझी बायको खूप कूल आहे आणि तिच्या समोर जरी तुझा कॉल आला असता तरी तिने अजिबात काही बोलली नसती किंवा चिडली नसती. त्यावेळेस ती म्हणत असते की बरं ठीक आहे. मग तेव्हा ती म्हणते की सर एवढी रात्र म्हणताय, खूप वेळ झालाय का. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की हो, तुमचं कामाचं काय आहे ते बोला. त्यावेळेस मग इथे बघा दिव्या म्हणत असते की सर मला यायला उद्या थोडा वेळ होणार आहे कारण मला सकाळी 2 आणि संध्याकाळी 4 रेंटवर रूम पाहायच्या आहेत. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा मालिनी आल्यामुळे दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस मालिनी म्हणते की काय लपवताय तुम्ही माझ्यापासून असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते नाही आई असं काही नाही, हा तुमचा मुलगा नाही का अतिउत्साही, तो त्यांच्या मित्रांचा आत्ता कॉल आला होता आणि त्यांना मी बाप होणार आहे असं सांगणार होते. मग त्यावेळेस ती म्हणते की अहो सांगा ना. तेव्हा जीवा म्हणतो की हो मी सांगणार होतो परंतु मी तसं केलं नाही, आता मला माहिती आहे कोणत्या गोष्टींसाठी काळजी घ्यायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा मानिनी म्हणत असते की बरं होणाऱ्या बाळाची आई माझी थोरली सूनबाई आणि चकाचक बाई, मी खरं तर आज तुला ओरडायला आली, मला काहीतरी कळालंय. मग त्यावेळेस इथे बघा नंदिनीला धक्का बसतो आणि ती म्हणते की काय कळालंय, काय झाले आई. त्यावेळेस ती म्हणते की काय कळालंय म्हणजे मला माहिती आहे की तू सकाळी तुझा धागा जो आहे तो तुझ्या बहिणीला बांधला होतास आणि तुझ्या बहिणीचा धागा जो आहे तो आता मी तुला बांधायला घेऊन आलेली आहे. आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की नंदिनी असं नको ग करू, हा धागा तुझी आणि बाळाचे रक्षण करणार आहे. मग त्यावेळेस बघा इथे नंदिनीला खरंच धक्का बसतो, बाळच नाहीये तर मग रक्षण का करायचं असा मनात विचार येतो, पण काय करणार सांगूही शकत नाही. मग त्यावेळेस नाईलाजाने बघा ती मानिनीकडून तो धागा जो आहे तो हातामध्ये बांधून घेत असते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा ते मानिनी म्हणत असते काय अरे जीवा अजून तू तो पाळणा दिला नाहीस का, पाळणा अजून इथेच आहे. त्यावेळेस ती म्हणते काय अरे मेलाय असं म्हणून बघा ती जीवाला मारायला जाते. मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की नका आई, त्यांना अजिबात मारू नका असं म्हटल्यानंतर म्हणते बरं ठीक आहे बाई असं म्हटल्यावर आता प्रेक्षकांनो जीवा म्हणत असतो की काय दरवेळेस तर तिची साईड घेतीस, आज काय माझ्या साईडने बोलायची काही गरज नाही तुला असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की हो आई मी आत्ताच पाळणा तो नेऊन ठेवतोय, मीच आणलाय ना मीच नेऊन ठेवतो असं म्हटल्यानंतर
नंदिनी म्हणते चला आपण दोघे ठेवूयात. असं म्हटल्यावर बघा मानिनी म्हणत असते की नाही नको अगं, ह्या टायमात गरोदर आहेस तू आणि गरोदरपणात अशा जड वस्तू उचलायच्या नसतात. परंतु मानिनीचं बोलणं बघा या दोघांनाही खरंच खूप लागत असतं. पण काय करणार, त्यावेळेस जेव्हा म्हणतो की नाही नको मी नेतो, तेव्हा इथे मानिनी म्हणत असते की थांब मी आशाला बोलवते. तेव्हा इथे जेव्हा म्हणतो की नाही माझं मी नेऊन ठेवतो. आता प्रेक्षकांनो पाळणा घेऊन जाताना बघा त्याला एक गोष्ट आठवत असते आणि तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते की जीवा आम्हाला तुम्ही पाहिजे ते द्याल का. तेव्हा जीवा म्हणतो की हो देतो. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते की हा पाळणा घराबाहेर घेऊन जाताना प्लीज रडायचं नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा पार्थ जो आहे तो नवीन फ्रीज घेऊन आलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की आई तुझा हा जुना फ्रीज आहे तो आपल्याला देऊन टाकायचा आहे. मग त्यावेळेस बघा मानिनी म्हणत असते की नाही नाही हा फ्रीज माझ्या माहेरातून आलेला आहे त्यामुळे मी अजिबात देणार नाही. त्यावेळेस इथे मिथून काका म्हणत असतात की अहो वहिनी आता खूप जुना झालाय तो. त्यावेळेस ती म्हणते नाही अजून तर टकाटक आहे. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा त्यांचा फ्रीज येत असतो आणि त्यावेळेस समजा आला आला असं म्हणून मिथून आणि इथे पार्थ जे आहे ते बघा त्या फ्रीजकडे जातात. आता फ्रीज बघून इथे मालिनीचे डोळे फिरत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे मालिनी त्या फ्रीजची पूजा वगैरे करून घेत असते. आता त्यावेळेस बघा मालिनी म्हणत असते की मिथून भाऊजी हे जे फ्रीज आहे तो दुसऱ्यांना कोणाला नको द्यायला, मी आशाला एकदा विचारून बघते, तिनं नेला तर मग ठीकच आहे. असं म्हटल्यानंतर मिथून काका म्हणतात बरं ठीक आहे आशाला एकदा विचारून बघा आणि मग तिला तो द्या. आता प्रेक्षकांनो इकडे बघा पार्थ ऑफिसमध्ये आलेला आहे आणि लॅपटॉप उघडला की त्याचा वॉलपेपर हा काव्या आणि या दोघांचा मस्त क्लोज फोटो असतो आणि त्यावेळेस मग बघा त्याला काव्याची आठवण येते. मग तो काव्याला कॉल करतो. काव्या काही कॉल रिसीव्ह करत नाहीत. मग लक्षात येतं की काव्या ह्या क्लासला गेल्या असतील. मग काय करावं म्हणून विचार केल्यानंतर मग लक्षात येतं की आपण व्हॉइस नोट पाठवावी. मग आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा पार्थ इथे काव्याला व्हॉइस नोट पाठवत असतो आणि तो म्हणत असतो की माझी प्रिय मांजर सॉरी माझी फिस्करलेली मांजर या बोक्याला तुमची खूप आठवण येते. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की देशमुख असं फिसकारणारी मांजर घरात नाहीये म्हणून या बोक्याला अजिबात करमत नाही, तुम्ही लवकर परत या. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की या शिंगेश्वर महाराजाला त्याच्या पट्टराणीची आठवण येत आहे आणि शिंगेश्वर महाराजांच्या राज्यात राणीच्या आठवणीचा दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर राणीने येऊन तिच्या आगमनाने सर्व काही व्यवस्थित करून टाकावं असं व्हॉइस नोट तो सेंड करत असतो. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा तिथे दिव्या येते आणि तिच्या हातात भरपूर अशा बॅग्स असतात आणि त्यावेळेस ती म्हणते की थांबा सर मला अगोदर ना एसी घेऊन शांत होऊ द्या. असं म्हटल्यानंतर बघा तो म्हणत असती की सर खरं सांगू का आता ना आपल्या 5 गरजा झालेल्या आहेत आणि त्या म्हणजे अन्न वस्त्र आणि वायफाय आणि त्याचबरोबर बघा ती म्हणत असते की एसी आणि मग नंतर म्हणत असते की निवारा. पण तेव्हा ती म्हणते की सर निवारा जी 5वी गरज आहे ती मला ना आता पहिली गरज झालेली आहे आणि त्यासाठी मी वन फिरून एवढ्या उन्हातानाचं फिरून आता ऑफिसला आलेली आहे. आणि त्यावेळेस बघा मला ना तिथं मस्त मेंदू वडा तळल्याचा वास आला. त्यावेळेस इथे पार्थ म्हणत असतो की मेंदू वडा नाही ते मेदू वडा असतो. बरं त्याचं काय. त्यावेळेस मग ती म्हणते की सर तुमची बायको तुम्ही रात्री म्हणलात की ती माहेरी गेलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या डब्याची काही सोय लागली नसेल आणि तुम्ही डब्बाही आणला नसेल त्यामुळे मी आपल्या दोघांसाठी हे सर्व काही घेऊन आले, थांबा मी प्लेट्स घेऊन येते. असं म्हटल्यानंतर बघा पार्थ तिच्यावर खूप चिडतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की हे सर्व तुम्हाला करायची काहीच गरज नाही आणि माझी बायको जरी घरी नसली तरी माझी आई स्वतः तिने तिच्या हाताने डब्बा करून मला दिलेला आहे त्यामुळे तुम्ही असलं काही आणायची गरज नाही. आणि मेन म्हणजे मी असलं रोड साईडचं कधीच काही खात नाही. आता त्यावेळेस बघायच्या चिडण्याने इथे दिव्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यावेळेस ती म्हणत असते तो म्हणत असतो की हे बघा उगाचच वाईट वाटून घेऊ नका पण मी असलं रोड साईड खात नाही आणि तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन आणलेत म्हणून मी थोडंसं खाईल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणत असतो की पण एका अटीवर तुम्ही यापुढे कधीच असलं रोड साईडचं खायचं नाही कारण ते कुठे तळलेलं असतं कसल्या तेलामध्ये असतं तिथं स्वच्छता आहे का नाही हे आपल्याला काहीच माहीत नसतं. मग त्यावेळेस दिव्या म्हणते म्हणजे तुम्ही खाणार ना. त्यावेळेस तो म्हणतो की हो मी खाईल पण आता खायचं खाण्याबद्दल बोलून झालेलं असेल तर प्लीज आपण कामाबद्दल बोलूयात का. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की आज मीटिंग आहे त्याचं काय आहे ते तुम्ही जाऊन बघा. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नंदिनी ही आनंद निवासमध्ये जाण्यासाठी खरं तर तयार झालेली आहे आणि जीवाही ऑफिससाठी तयार झालेला आहे परंतु दोघांचा एकमेकांपासून पाय ओढतच नाही कारण एवढं मोठं संकट त्यांच्यावर कोसळलेलं आहे आणि तेही आज मनमोकळेपणा कोणाला सांगायचं नाहीये त्यामुळे दोघांनाही त्रास होत असतो. आता दोघेच रडत असतात तेवढ्यातच मानिनी तिथे येते आणि त्यावेळेस मानिनी म्हणते की आजपासून मी एक गोष्ट करायची ठरवली आहे आणि त्यावेळेस ती अंगारा घेऊन येते आणि ती म्हणत असते की मी आजपासून रोज अंगारा लावायचा ठरवला
ठरवलेलं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती जीवाला अंगार लावते आणि म्हणत असते की माझ्या सुनेचं आणि लेकाचं संरक्षण कर रे बाबा, असं म्हणून बघा नंदिनीच्या पोटाला अंगारा लावायला जाते. तेवढ्यात नंदिनी मागं सरकते. मग मानिनी म्हणते काय झालं नंदिनी, सर्व ठीक आहे ना, तू पोटाला का हात लावून देत नाहीयेस? आणि त्यावेळेस इथे जीवा म्हणत असतो की अगं आई काय झालं काय माहिती, कालपासून ती मला सुद्धा पोटाला हात लावून देत नाही. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो काय फेड करते काय माहिती. मग तेव्हा इथे मानिनी म्हणते की फेड काय फेड, अरे तुला माहीत नाही बायकांचं कसं असतं, ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये बाळ वाढत असतं ना त्यावेळेस तिला असं एखादं काचेचं भांडं सांभाळल्याप्रमाणे वाटत असतं आणि त्यामुळे तुला ते नाही कळणार. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो हो का, मला काही कळणार नाही, तुम्हाला सर्व कळल बाबा, म्हणून मला काहीच रिअलाइज होत नाही, असं म्हणून तो तिथून रागाने निघून जातो. आता प्रेक्षकांनो तो गेल्यानंतर बघा इथे नंदिनीला मानिनी म्हणत असते की आता लावू का तुझ्या पोटाला. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणते की हो लावा. तेव्हा नंदिनीला इथे बघा मानिनी आराम करण्यासाठी सांगत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काळजी घे, तू आज खूपच अस्वस्थ दिसतेस. आणि मी तो रुसून गेलेला बाबा जो आहे तो त्याला समजवून काढण्याची प्रयत्न करते, असं म्हणून बघा तिथून मानिनी निघून जात असते. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा हा प्रत्येक गोष्टमध्ये नंदिनीची साथ देणार आहे, मात्र दुसरीकडे विजयचं खरं रूप जे आहे ते बघा वसुंधरा समोर येणार असतं, कारण विजयची आई जी आहे ती वसुंधराला भेटलेली असते. तर प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण विजयचं खरं रूप वसुंधरा समोर येणार आहे. प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि उद्याचा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.